जी पुढची रेसिपी काय आपली? कच्च्या केळ्याची चकली. कच्च्या केळ्याची चकली. मला साहित्य सांगता काय काय? रात्री भिजवलेला कोमट पाण्यात भिजवलेला साबुदाणा, एक बटाटा आणि कच्ची केळी वाफवून किसलेली, जिरं, तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघल्या जाऊया कृतीकडे. काय करायची पहिल्यांदा कृती? साबुदाणा घ्यायचा. तुम्हाला बाउल लागेल. हो, बाउल लागेल. साबुदाण्याचं काय करायचं? साबुदाणा त्यात घालायचा, 1 वाटी साबुदाणा. ओके. बटाटा अर्धा घ्यायचा. अर्धा घेऊ ना? हो. ओके. आणि हे पण अर्ध घ्यायचं. हे काय केलं एक्झॅक्टली आपण? केळी एक 5 मिनिटं वाफवून घेतली. कच्ची केळी. हो, त्याची साल काढून घेतली, नंतर किसून घेतली. वाफवली साली सगळं? हो. आणि मग त्यानंतर साल काढून किसली. ओके. वाफ फक्त एक 5 मिनिटं, साल निघेपर्यंत. घेऊ सगळं? हो. आता तिखट, जिरं हवं असेल, ज्याला चालत असेल उपवास. चालते की? चालेल. काय काही लोक खात नाही ना. हो हो. कोण आहे ती लोक? मला दाखवा जरा. बस. असं मिक्स करून घ्यायचं. सगळं आता एकत्र करून घेतो ना आपण. सर, एक गाणं म्हणा ना तुम्ही. खूप छान गाणं. मी नाही म्हणणार गाणं. तुम्हाला, तुम्ही पाहुणे आहात. तुम्ही स्वयंपाक तुम्ही करता, त्यामुळे तुमच्या घरात गाणी भरपूर होत असतात. नाही सर, तुमचं ते एक गाणं म्हणा. तुमच्या मुलीचं लग्न ठरलेलं, तुम्ही सारेगमप मध्ये जेव्हा होते तेव्हा मी ऐकलेलं आणि खूप रडलेली ते गाणं. वर्ष सव्वा झालं, मी विसरलो पण ते गाणं. नाही दाटून कंटा येतो. मुलीला मुलगी पण झाली, मी आजोबा पण झालो, सगळे झाले, गेले ते दिवस. नाही सर, गेले ते दिन गेले. नाही सर, म्हणा एकदा 2 ओळी तरी. असू देवा, आपण नंतर म्हणू सावकाशी. दे. तुम्हाला मुलगी आहे का मुलगा आहे? मुलगा आहे. मग कशाला टेन्शन घेताय तुम्ही? मुलगी असेल तर आपण टेन्शन घ्यायचं. दादा सोडून मी स्वतः एक मुलगी आहे ना. मग तुम्हाला बटर पेपर लागेल ना? हो. ह्याला तेल लावून आतल्या बाजून तेल लावायचं. थोडं पाणी लागेल. तेल आणि पाण्याचं तुम्हाला लागेल. हो. तेल आतल्या बाजूला लावू ना? हो. सोऱ्या किती दिवसांनी बघितला मी. जुना आहे, 40 वर्षापूर्वी. हे काय कळते नाही बघा ना. त्याचं डिझाईन सुद्धा बघा ना कसं आहे. हा सासूबाईंचं वाटतं. हो. हा. हो. आता काय? त्याच्या आपण चकल्या करून घ्या. पाणी कशाचं पाहिजे? पाणी हे जरा आपल्याला वाटत असेल घट्ट आहे तर मग काय वाटतंय तुम्हाला? हा, थोडं लागेल. ओके. हे प्रेस करायला सोपं जातं. फर्स्ट क्लास झाले. बस झाले. आता काय डायरेक्ट तळायलाच ना? नाही, ह्या वाळवून घ्यायच्या. हां, ओके. मग ओके, हे वाळवलं की अशा दिसतात? हो, अशा दिसतात. ह्या वाळवलेल्या आहेत. आता हे वाळवलेलं आपण डायरेक्ट सोडायचं तळायला की रेडी टू ईट. बढिया. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कच्च्या केळ्याच्या चकल्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, भिजवलेला साबुदाणा, वाफवलेली कच्ची केळी, जिरं, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये साबुदाणा घेऊन त्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, वाफवून कुस्करलेली कच्ची केळी, जिरं, तिखट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. चकलीच्या सोऱ्याच्या आतल्या बाजूला तेल लावून त्यामध्ये हे मिश्रण भरावं. कच्च्या केळ्याच्या चकल्या पेपरवर पाडाव्यात आणि त्या वाळवून घ्याव्यात आणि नंतर गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात.